क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 मागच्याच टाईपचे, फक्त फाइंड के ऐवजी यामध्ये फाइंड एफ ऑफ पाय बाय 2 एफ ऑफ पाय या स्वरूपात विचारलेले. क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8. नंबर 9. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 11.
In this first example, given function is f of x equal to 1 minus sin x upon pi minus 2x bracket square for x not equal to pi by 2 is continuous at x equal to pi by 2. फाइंड के चा जो टाइप आहे आपला तसाच टाइप आहे, फक्त यात के ऐवजी व्हॅल्यू फाइंड करायची आहे f of pi by 2. This function is continuous at x equal to pi by 2. हे given आहे. Given function is this one as f of x is continuous at x equal to pi by 2. हे फंक्शन x equal to pi by 2 असताना कंटिन्युअस आहे, म्हणजेच लिमिट x टेंड्स टू pi by 2 f of x इक्वल टू काय लिहिता येईल, f of pi by 2. लिमिट x टेंड्स टू pi by 2 f of x is equal to f of pi by 2. आणि व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे f of pi by 2 ची. f of pi by 2 ची व्हॅल्यू म्हणजेच या लिमिटची व्हॅल्यू, आणि मागच्या ग्रुपच्या एक्झाम्पल मध्ये त्या ठिकाणी फक्त के होता. therefore f of pi by 2 equal to limit x tends to pi by 2 फंक्शनची व्हॅल्यू 1 minus sin x upon pi minus 2x bracket square. 1 minus sin x upon pi minus 2x bracket square. आता यामध्ये pi minus 2x असल्यामुळे डिनॉमिनेटरहून 2 अधिक कॉमन घेणं आवश्यक आहे, म्हणजे आपल्याला सबस्टिट्यूशन करता येईल. कारण सबस्टिट्यूशन तर टेंड्स टू पाय बाय 2 असल्यामुळं पाय बाय 2 मायनस एक्स किंवा एक्स मायनस पाय बाय 2 हे येणं आवश्यक आहे. यासाठी आधी डिनॉमिनेटरच्या ब्रॅकेटमधून 2 कॉमन घ्यायचा. एक्स टेंड्स टू पाय बाय 2 1 मायनस साइन एक्स. 2 जर कॉमन घेतला तर शिल्लक काय राहील, पाय बाय 2 मायनस एक्स. पण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअर मधून आपला 2 कॉमन घ्यायचा आहे, त्यामुळे आणखी एक ब्रॅकेट आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज ठेवा. कॉमन घेतलाय 2 पण तिथं ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्यामुळे तो ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज ठेवावा लागेल. 2 इंटू पाय बाय 2 मायनस एक्स. या ठिकाणी मिस्टेक होते बऱ्याच वेळा. 2 कॉमन घेतो एकदम आणि पाय बाय 2 मायनस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर तसाच राहतो. जो कॉमन आलेला 2 आहे त्याचाही स्क्वेअर होणार आहे, कारण कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. म्हणजे 2 स्क्वेअरला आपण लिहू शकतो 4 आणि पुन्हा या ब्रॅकेटचा स्क्वेअर वेगळा, म्हणजेच f ऑफ पाय बाय 2 इक्वल टू आपण लिहू शकतो लिमिट x टेंड्स टू पाय बाय 2 1 मायनस साइन एक्स अपॉन 2 स्क्वेअर वेगळा, पाय बाय 2 चा स्क्वेअर वेगळा, पाय बाय 2 मायनस एक्सचा. 2 स्क्वेअर म्हणजे 4 इंटू पाय बाय 2 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता यामध्ये सबस्टिट्यूशन काय करता येईल, पाय बाय 2 मायनस एक्स इक्वल टू एच. therefore x इक्वल टू पाय बाय 2 मायनस एच. as x tends to pi by 2 h tends to 0, therefore f of pi by 2 equal to limit h tends to 0 1 minus sin x ची व्हॅल्यू pi by 2 minus h upon 4 h square. pi by 2 minus x ची किंमत h equal to limit h tends to 0 1 minus sin pi by 2 minus theta, म्हणजे
cos theta 1 minus cos h आणि अपॉन जो 4 आहे कॉन्स्टंट, जर आपण या स्टेपला आउटसाइड घेतला तर डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिमिट येऊन जाईल. दॅट इज इक्वल टू 1/4 आउटसाइड 1 मायनस साइन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर h स्क्वेअर इक्वल टू 1/4 इंटू लिमिटची व्हॅल्यू 1/2 and therefore f of pi by 2 equal to 1/8. Next one, f of x equal to 1 minus cos in bracket 7 in bracket x minus pi divided by 5 in bracket x minus pi bracket square for x not equal to pi is continuous at x equal to pi. We have to find
the value of f of pi. Same example, given function is this one, as f of x is continuous at x equal to pi, therefore limit x tends to pi, f of x is equal to f of pi. f of x is continuous at x equal to pi हे दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणजेच लिमिटची व्हॅल्यू इक्वल टू एफ ऑफ ए ची व्हॅल्यू, ए म्हणजेच या ठिकाणी पाय. सो लिमिट एक्स टेंड्स टू पाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ पाय. therefore f of pi equal to limit x tends to pi 1 minus cos in bracket 7 into x minus pi divided by 5 into x minus pi bracket square. For this one, substitution काय घेणार यामध्ये पहा, x मायनस पाय इक्वल टू एच. आता x ची किंमत काढायची गरज नाहीये कारण ज्या दोन्ही टर्म आहेत त्या x मायनस पाय या स्वरूपात आहेत. as x tends to pi, h tends to 0. So f of pi equal to limit h tends to 0 1 minus cos 7 into x minus pi म्हणजे h upon 5h square. आता यात 5 कॉन्स्टंट आधी आउटसाइड घेता येईल म्हणजेच f of pi equal to 1 by 5 into limit h tends to 0 1 minus cos 7h upon h square. 5 कॉमन घेतला डिनॉमिनेटरचा, त्याची काही आवश्यकता नाहीये. आता स्टँडर्ड फॉर्म साठी 1 मायनस कॉस 7h चा स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटरला पाहिजे 49h स्क्वेअर, मल्टिप्लाय डिवाइड करायचं आहे 49. सो लिमिट h टेंड्स टू 0 1 minus cos 7h upon 49h square into 49. 49 constant outside upon 5 into limit h tends to 0 1 minus cos 7h upon 49h square equal to 49 upon 5 into 1 by 2, and therefore f of pi equal to 49 upon 10.
f of x equal to 5 raised to sin x minus 1 bracket square upon 7 raised to x minus 1 into sin x for x not equal to 0 is continuous at x equal to 0, and we have to find the value of f of 0. Now here, first of all, as f of x is continuous at x equal to 0, therefore limit x tends to 0 f of x is equal to f of 0. Therefore f of 0 equal to limit x tends to 0 f of x म्हणजेच 5 raised to sin x minus 1 bracket square upon 7 raised to x minus 1 into sin x. तो यात थोडं केअरफुली ॲडजस्टमेंट्स फक्त करायचे आहेत. आधी न्यूमरेटरचा ब्रॅकेट स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा. न्यूमरेटरला 5 रेस टू साइन एक्स आहे, मग त्याला अपॉन पण काय पाहिजे साइन एक्स, पण हा जो डिनॉमिनेटरला एक साइन एक्स आहे ऑलरेडी त्याचा यूज करता येणार नाही कारण न्यूमरेटरला ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. साइन एक्स ना मल्टिप्लाय डिवाइड करून आपण ते साइन स्क्वेअर एक्स तयार करू शकतो. दोन मार्ग आहेत. एक म्हणजे साइन एक्स ना डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचं, पैकी डिनॉमिनेटरला साइन स्क्वेअर एक्स तयार होईल. हे दोन स्क्वेअर एका ब्रॅकेटमध्ये कंबाईन करायचे आणि नंतर न्यूमरेटरला एक साइन एक्स राहील आणि डिनॉमिनेटरला एक 7 रेस टू एक्स मायनस 1 राहील. हा एक मार्ग. दुसरा मार्ग म्हणजे त्या ब्रॅकेटमध्येच साइन एक्सनी मल्टिप्लाय डिवाइड करायचं ब्रॅकेटच्या मध्येच, पण एक साइन एक्स बाहेर घ्यावा लागेल, त्याचा स्क्वेअर होईल साइन स्क्वेअर एक्स. लिमिट x tends to 0 5 raised to sin x minus 1 ब्रॅकेट मध्येच sin x ना डिवाइड आणि sin x नी मल्टिप्लाय केलं, ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. ही प्रोसेस प्रेफर करायची शक्यतो, कारण डिनॉमिनेटरला प्रत्येक वेळी sin x अवेलेबल असेलच असं नाही. त्यामुळं ब्रॅकेटच्या मध्येच ही टर्म तयार करून घ्यायची, sin x ना डिवाइड आणि मल्टिप्लाय. डिनॉमिनेटर सध्या ॲज इट इज 7 रेस टू एक्स मायनस 1 इंटू साइन एक्स. आता पुन्हा एकदा न्यूमरेटरलाच 5 रेस टू साइन एक्स मायनस 1 अपॉन साइन एक्स या टर्मचा स्क्वेअर वेगळा आणि मल्टिप्लाय केलेला जो साइन आहे त्याचा स्क्वेअर वेगळा, असे दोन स्क्वेअर आपण वेगवेगळे या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे टर्म कुठल्या स्वरूपात येईल पहा, लिमिट x टेंड्स टू 0 लिमिट x टेंड्स टू 0 5 रेस टू साइन x मायनस 1 अपॉन साइन x ब्रॅकेट स्क्वेअर वेगळा आणि मल्टिप्लाय असणारा जो साइन आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय 7 रेस टू एक्स मायनस 1 इंटू साइन एक्स. आता यात एक साइन एक्स कॅन्सल होऊन जाईल, एक साइन एक्स कॅन्सल झाला. त्यानंतर लिमिट सेपरेट घेता येईल या ब्रॅकेटचं, कारण हा ब्रॅकेट आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेला आहे ऑलरेडी. लिमिट x टेंड्स टू 0 5 रेस टू साइन x मायनस 1 अपॉन साइन x ब्रॅकेट स्क्वेअर
इंटू लिमिट x टेंड्स टू 0. आता रिमेनिंग टर्म्स काय पहा, न्यूमरेटरला फक्त एक साइन एक्स शिल्लक राहिलाय, दॅट इज साइन एक्स. डिनॉमिनेटरचा साइन एक्स कॅन्सल झालाय, तिथे फक्त शिल्लक राहिलाय 7 रेस टू एक्स मायनस. दुसऱ्या लिमिटसाठी आपण फक्त आता एक्स ॲडजस्ट करायचा आहे, डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स. पण पहिलं लिमिट केअरफुली लक्षात घ्या. आता पहिल्या लिमिटसाठी 5 रेस टू साइन एक्स आहे, फक्त 5 रेस टू एक्स किंवा एक्सचा कुठलाही कॉन्स्टंट मल्टिपल नाही. त्यामुळे यात जसं आपण साइन 1/x चा एक प्रॉब्लेम पाहिला होता एनी रिअल व्हॅल्यूचा, की त्यात एक्स टेंड्स टू काय ते लिहिणं आवश्यक आहे. एक्स ज्यावेळी 0 होईल त्यावेळी साइन एक्स काय होईल, एक्स ज्यावेळी 0 होईल त्यावेळी साइन एक्स काय होईल, म्हणजे साइन 0 ची किंमत काय असते, 0 असते. आता यात आपल्याला लिहावं लागेल ॲज एक्स टेंड्स टू 0 साइन एक्स ऑल्सो टेंड्स टू 0. फक्त पहिल्या लिमिटसाठी x टेंड्स टू 0 साइन एक्स ऑल्सो टेंड्स टू 0. आता पहिलं लिमिट ब्रॅकेटमध्ये घेतलं तर काय पहा, लिमिट x टेंड्स टू 0 ऐवजी काय लिहायचं आहे, साइन एक्स टेंड्स टू 0 5 रेस टू साइन एक्स मायनस 1 अपॉन साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे टर्म आता कम्प्लिटली स्टँडर्ड फॉर्ममध्ये कशा पद्धतीने आहे पहा, जी टर्म 5 रेस टू आहे तीच टर्म डिनॉमिनेटरला आणि त्याच टर्मचं लिमिट टेंड्स टू 0 आहे. त्यामुळे याचं लिमिट आपण लिहू शकतो आता log 5. आणि दुसऱ्या लिमिटसाठी लिमिट x टेंड्स टू 0 न्यूमरेटर डिनॉमिनेटरला x ना डिवाइड करा, साइन एक्स अपॉन एक्स डिवाइडेड बाय 7 रेस टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स. पैकी पहिल्या टर्मचं लिमिट येईल आता log 5 आणि कंप्लीट ब्रॅकेट स्क्वेअर. दुसऱ्या टर्मसाठी मात्र लिमिट सेपरेट घेता येईल, लिमिट x टेंड्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स डिवाइडेड बाय लिमिट x टेंड्स टू 0 7 रेस टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स. यात log 5 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज इंटू न्यूमरेटरचं लिमिट 1 डिनॉमिनेटरचं लिमिट log 7, and therefore finally f of 0 equal to log 5 bracket square upon log 7 is the value of f of 0. यात महत्वाचा पॉइंट जो आहे तो हा साइन एक्स टेंड्स टू 0 चा, की जी टर्म 5 रेस टू आहे तीच टर्म डिनॉमिनेटरला 5 रेस टू साइन एक्स अपॉन साइन एक्स आहे, पण त्याच टर्मचं लिमिट टेंड्स टू 0 पाहिजे. एक्सच्या स्वरूपात जर फक्त व्हॅल्यू असेल तर डिफिकल्टी नाही आहे, पण इथे साइन एक्स आहे, ते एक्स एक फंक्शन आहे आणि ती व्हॅल्यू 5 रेस टू आहे. त्यामुळे यात मेन्शन करणं आवश्यक आहे, ॲज एक्स टेंड्स टू 0 साइन एक्स टेंड्स टू 0.
Next is f of x equal to root 2 minus square root of 1 plus sin x upon cos square x for x not equal to pi by 2 is continuous at x equal to pi by 2, and we have to find the value of f of pi by 2. So for this one is the given function as f of x is continuous at x equal to pi by 2. Therefore, limit x tends to pi by 2, f of x is equal to f of pi by 2. So here f of pi by 2 equal to f of pi by 2 equal to limit x tends to pi by 2 root 2 minus root of 1 plus sin x upon cos square x. यामध्ये दोन प्रोसेस वापरायच्या आहेत, सबस्टिट्यूशन आणि रॅशनलायझेशन. काय करणार सबस्टिट्यूशन? सबस्टिट्यूशन आधी रॅशनलायझेशन आणि नंतर सबस्टिट्यूशन करू शकतो आपण, किंवा आधी सबस्टिट्यूशन आणि नंतर रॅशनलायझेशन करता येईल. आधी रॅशनलायझेशन केलं तर काय पहा, रॅशनलायझिंग न्यूमरेटर limit x tends to pi by 2 root 2 minus root 1 plus sin x upon cos square x multiplied by root 2 plus root 1 plus sin x divided by root 2 plus root 1 plus sin x. न्यूमरेटर रॅशनलायझेशन. नंतर a मायनस बी ए प्लस बी रॅशनलायझेशनसाठी टर्म आवश्यक आहे न्यूमरेटरची. डिनॉमिनेटरच्या टर्मचं लिमिट सेपरेट घेता येईल. दॅट इज limit x tends to pi by 2 1 upon root 2 plus root of 1 plus sin x into limit x tends to pi by 2 numerator a minus b a plus b a square minus b square म्हणजे root 2 square minus root of 1 plus sin x bracket square upon cos square x as it is. पहिल्या लिमिट मध्ये डायरेक्ट x ची व्हॅल्यू पाय बाय 2 सबस्टिट्यूट करता येईल.
root 2 plus 1 plus sine pi by 2. 1 plus sine pi by 2 into limit x tends to pi by 2. रूट 2 चा स्क्वेअर म्हणजे 2. स्क्वेअर रूट कॅन्सल होतील पण मायनस पुढे मल्टिप्लाय होईल म्हणजे टर्म येईल -1 मायनस साइन एक्स डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स -1 मायनस साइन एक्स. साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू साइन 90 1 इक्वल टू रूट ऑफ 1 प्लस 1 into limit x tends to pi by 2. 2 minus 1 म्हणजे 1 मायनस साइन एक्स आणि अपॉन जो कॉस स्क्वेअर एक्स आहे त्यालाच आपण कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. एक्सचा स्क्वेअर नाही लिहिला, कॉस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता यात सबस्टिट्यूशन करता येईल. सबस्टिट्यूशन काय करणार, एकतर x मायनस पाय बाय 2 इक्वल टू एच किंवा पाय बाय 2 मायनस एक्स इक्वल टू एच. पाय बाय 2 मायनस एक्स कन्व्हिनियंट आहे कारण फर्स्ट क्वाड्रंट आहे तो पॉझिटिव्ह येतात. पुट पाय बाय 2 मायनस एक्स इक्वल टू एच. therefore x equal to pi by 2 minus h. As x tends to pi by 2, h tends to 0. लेफ्ट साइडची टर्म आहे f of pi by 2 equal to becomes 1 upon root 2 plus root 2. root 2 plus root 2 पहली टर्म into limit h tends to 0 1 minus sin x ची किंमत pi by 2 minus h upon cos x ची किंमत पाय बाय 2 मायनस एच आणि हा एक ब्रॅकेट स्क्वेअर. वन अपॉन रूट 2 प्लस रूट 2 म्हणजे 1 अपॉन 2 रूट 2 इंटू लिमिट h टेंड्स टू 0 1 मायनस साइन पाय बाय 2 मायनस थीटा. साइन पाय बाय 2 मायनस थीटा कॉस थीटा म्हणजे तो येईल कॉस एच आणि डिनॉमिनेटरला कॉस पाय बाय 2 मायनस एच म्हणजे साइन एच. साइन एचचा ब्रॅकेट स्क्वेअर त्याला आपण पुन्हा असंच साइन स्क्वेअर एच असं लिहू शकतो. कॉस पाय बाय 2 मायनस एच म्हणजे साइन एच आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर एच. आणि आता नेक्स्ट स्टेप करावी लागेल, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एच स्क्वेअर. एच स्क्वेअरनं डिवाइड करायचं, लिमिट सेपरेट, डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म त्यामध्ये येऊन जातात. पर्यंत आधी कंप्लीट करा.
नेक्स्ट आहे पहा, डिवाइड न्यूमरेटर and denominator by h square. So f of pi by 2 equal to 1 upon 2 root 2 into limit h tends to 0 1 minus cos h upon h square divided by sin square h upon h square. Limit separate, that is 1 upon 2 root 2 limit h tends to 0 1 minus cos h upon h square divided by limit h tends to 0 sin h upon h लिहिता येईल ब्रॅकेट स्क्वेअर sin square h upon h square लाच sin h upon h ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल, that is equal to 1 upon 2 root 2 into 1 by 2 upon 1 square. हा 2 इथे मल्टिप्लाय होईल, म्हणजेच f of pi by 2 equal to 1 upon 4 root 2. एक्झाम्पल टाईपनुसार रिप्रेझेंटेशन फक्त पाहायचं की कशा पद्धतीनं फाइंड के चा क्वेश्चन रिप्रेझेंट केला आहे, फाइंड एफ ऑफ ए चा क्वेश्चन आणि डिस्कस द कंटिन्युटीचा रिप्रेझेंट केलेला आहे. हे प्रेझेंटेशन मधले चेंजेस केअरफुली कम्पेअर करणं आवश्यक आहे. हेच एक्झाम्पल झालेले पुन्हा एकदा रिवाइज करून पहा.